नमस्कार सखीनो, मी अनिता वाडकर, कलाश्री यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कारल्याची ड्राय भाजी। तर चला पाहूया कृती। तर छान फ्रेश अशी 4 कारली घेतलेली आहेत। ती आता मधून चिरून त्याच्या आतील बी काढून घेऊयात। तर मधून कट करून याप्रमाणे त्याच्यातलं बी काढून घेतलेलं आहे। आता हे आपण राऊंड कट करून घेऊया। तर याप्रमाणे गोल असे पातळ काप आपण काढून घेऊयात। तर सर्व कारली चिरून झाल्यानंतर आपण ह्याच्यात घालणार आहोत बारीक मीठ, आणि एक अर्ध्या तासासाठी आपण ते असं सोडणार आहोत। जेव्हा मिठाला पाणी येईल तेव्हा कारल्यामधला थोडासा कडूपणा कमी होईल आणि त्यानंतर आपल्याला ते पुन्हा धुवून फोडणी घालायची आहे। तर मस्त असं 1 तास झालेला आहे, मीठ टाकून पाणी सुटलेलं आहे। तर आता हे धुवून घेऊया। ते घेतलेले आहेत 2 कांदे, त्याच्यानंतर टोमॅटो, हे आंब्याचे 1-2 सोलं, त्याच्यानंतर थोडासा गूळ आणि थोडीशी आपली लसूण चिरून घेतलेली आहे। चला तर पुढील कृती पाहूया। तर सर्वप्रथम आपण टाकणार आहोत तेल। त्यानंतर कांदा, तर 1-2 मिनिटं हे तळून घेऊयात। तर कांदा थोडासा तळला की आपण त्याच्यात टाकणार आहोत टोमॅटो, त्यानंतर लसूण, यानंतर आपण घालणार आहोत आपले कापलेले कारल्याचे काप, तेलामध्ये थोडंसं हे वाफवून घेऊयात। तर मस्त असं तेलात वाफलेलं आहे। त्यानंतर आपण ह्याच्यात घालणार आहोत अर्धा चमचा हळद, त्यानंतर चवीनुसार मीठ, तिखट, त्यानंतर टाकणार आहोत आंब्याची सोलं आणि आपला थोडासा गूळ। तर हे फिरवून घ्यायचं आहे। आपण तर घालणार आहोत थोडंसं गरम पाणी। तर एक 5-10 मिनिटं आपल्याला हे लागेल शिजण्यासाठी। तर
थोडंसं आपण एक वाटीभर पाणी घालून घेणार आहोत आणि त्याच्यावर झाकण ठेवून ते शिजायला देऊयात. 5 ते 6 मिनटं आपली झालेली आहेत. पाहूया भाजी शिजली आहे का. कारलं आपलं छान शिजलेलं आहे आणि थोडंसं पाणी आहे. तर आपल्याला कारल्याची ड्राय भाजी करायची आहे. ती मुद्दाम अशी आपल्याला खरपूस जाळून घ्यायची आहे अर्थातच आणि त्याला आणि 5-10 मिनटं लागतील. तर ते आता आपण झाकण न ठेवता अशीच परतवून घेणार आहोत. तर छान अशी आपली भाजी आता ड्राय झालेली आहे आणि एकदम काळं होईपर्यंत करपायचं नाही. ते थोडंसं आपलं लालसरच ठेवायचं आहे पण थोडी ती करपायलाच हवी. एकदम काळं होतं नका करू. तर छान अशी आपली ड्राय आपली कारल्याची भाजी तयार झालेली आहे. तर चला सर्व करून घेऊया. कारल्याची भाजी मी सर्व केलेली आहे तांदळाची भाकरी आणि शेंगदाण्याच्या चटणीबरोबर. तर सखीनो, तुम्हीही करून पहा, खाऊन पहा आणि आजची आपली ही रेसिपी आपणास आवडली असल्यास कृपया लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.